एकनाथ शिंदे की गणेश नाईक, शिवसेना की भाजप, एकत्र की स्वबळावर, हे असले प्रश्न ठाण्याच्या राजकारणात गेले काही दिवस अगदी चवीनं चघळले जात आहेत। या प्रश्नांची चर्चा जितकी जास्त तितकी भाजप आणि शिवसेनेतली दरी रुंद हे गणित युतीच्या वरिष्ठ नेत्यांना एव्हाना नीट कळले। पण राजकीय वर्चस्वाची सगळ्याच पक्षांची हौस इतकी मोठी आहे की ही दरी बुजवण्याऐवजी आणखी वाढवली जाते आणि त्याचं माध्यम आहे ही वक्तव्य। प्रत्येक पक्ष जो आहे तो तयारीत असावा लागतो आणि भारतीय जनता पार्टी ज्या ज्या वेळेला निवडणुका लागतात त्या वेळेला अशा प्रकारच्या कार्यशाळा घेतात। आता आज जवळजवळ 500 कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्याकडनं परिचय पत्रकं, तर जे अनेक नवीन कार्यकर्ते आहेत, काही दुसऱ्या पक्षातले आलेले आहेत आणि त्यांचं कार्यकर्तृत्व जे आहे त्याची पक्षाला माहिती होण्याकरता परिचय पत्र पण दिलं जातं आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन केलं। भाजपच्या वतीनं स्वबळाची भाषा पुढे आली आणि मग शिवसेनेच्या नेत्यांनीही त्याला उत्तर देण्याची संधी काही सोडली नाही। बरं, यामध्ये ठाण्यातल्या स्थानिक नेत्यांसह राज्यातलेही सगळे नेते आघाडीवर। काही लोकांनी भानावर येऊन आपलं पद, आपलं मंत्रीपद, आपलं पद हे शिंदे साहेबांच्या उंचीचं आहे का, की देवेंद्रजींच्या उंचीचं आहे, की अजितदादांच्या उंचीचं आहे, हे स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन केलं पाहिजे। आणि हे सगळे अधिकार जे आहेत हे 3 नेत्यांना दिलेले आहेत, आम्हाला कोणाला नाहीत। त्याच्यामुळे बोलणाऱ्यांनी थोडं आपल्या हुद्द्याचा, आपल्या पदाचा, आपल्या मंत्रिपदाचा विचार करून आपण त्या उंचीचे आहोत का एवढाच विचार करावा। आणि तो विचार केल्यानंतर जसं माझ्यासारख्याच्या लक्षात आलं की मी युती करा म्हणून सांगितलं आणि करू नका म्हणून सांगितलं तरी तो अधिकार नेत्यांनी काय आम्हाला दिलेला नाही। शिवसेना आणि भाजपमधली दरी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी स्पष्ट झाली होती। लोकसभेची ठाण्याची जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी शिंदेंना अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहावी लागली होती। ठाण्याची लोकसभेची जागा शिवसेनेला द्यायला भाजपच्या स्थानिक नेत्यांचा जोरदार विरोध होता। विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या जनता दरबारापाठोपाठ भाजपच्या गणेश नाईकांनी आपले जनता दरबार सुरू केले आणि भाजप आणि शिवसेनेतील वाद हाय प्रोफाईल बनला। पण गणेश नाईकांना भाजपनं फारसा अटकाव केला नाही आणि त्यानंतर वर्षभराच्या आतच ठाण्याचे रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले।